नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यांचे हप्ते जमा होत नाहीयेत मित्रांनो, त्याच्याच रिलेटेड 20 मार्च 2025 रोजी म्हणजेच आज जी-आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे. जी-आर काढण्यात आलेला आहे. त्या जी-आर बद्दल डीपमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे हप्ते भेटत आहेत मित्रांनो, पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, हे हप्ते कितीचे आहेत, हे हप्ते कधी जमा केले जातात, याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच मित्रांनो, टोटल घरकुलसाठी किती रुपये जमा होतात आणि घरकुलचे जे मित्रांनो मनरेगामार्फत जे पैसे हजेऱ्या लावून पैसे दिले जातात, ते पैसे कसं चेक करायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण डायरेक्टली जी-आर पाहणार आहोत की त्या जी-आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कोणत्या हप्त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे, ते आपण डायरेक्टली जी-आरवरती जाऊन पाहूयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी 19,59,99,98,000 इतका केंद्राचा निधी व राज्याचा हिस्सा मित्रांनो 13,03,99,98,667 रुपये इतका निधी वितरित करण्याबाबतचा जी-आर हा काढण्यात आलेला आहे. तर तो जी-आर तुम्ही इथे पाहू शकताय. जी-आर दिनांक 20 मार्च 2025. तर थोडंसं आपण खाली होऊन शासन निर्णय पाहूयात मित्रांनो, आणि तुम्हाला यामध्ये हा निधी कुणाला दिला जाणार आहे याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. तर सर्वात पहिलं हा शासन निर्णय पाहत असताना तुम्ही इथे पाहून घ्या. केंद्र शासनाने संदर्भीय क्रमांक 1 येथील दिनांक 18/2/25 रोजीच्या आदेशान्वये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून तुम्ही पाहू शकताय लाख एवढा निधी वितरित केला आहे मित्रांनो. सदर निधी लाख एवढा राज्य समरूप हिस्सा अनुदेय आहे. मात्र सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये या लेखा शीर्षकाखाली केंद्र हिश्शाअंतर्गत तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, या लेखा शीर्षकाखाली राज्य हिश्शाअंतर्गत किती निधी आहे तुम्ही इथे पाहू शकताय. हा जो निधी आहे मित्रांनो वितरित करण्याचा निर्णय हा झालेला आहे मित्रांनो. तर आता हा विषय काय असणार आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर इथे पाहू शकताय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत या वर्षासाठी म्हणजे 24-25 या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग. तर आता हा काय आहे मॅटर मित्रांनो, म्हणजेच पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणजेच मित्रांनो ज्यांना ज्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत मित्रांनो, त्यापैकी काही जणांना 15,000चा हप्ता हा ऑलरेडी जमा झालेला आहे. पण त्यापैकी बरेच लाभार्थी मित्रांनो असे होते की त्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे पण त्यांना अजून पहिला हप्ता जमा झालेला नव्हता मित्रांनो. त्यांच्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता ज्यांना ज्यांना घरकुल मंजूर होऊन ते पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते मित्रांनो, त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये आता येणाऱ्या काही 2-4 दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये 15,000 रुपये हे जमा केले जाणार आहेत मित्रांनो. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, ज्या काही मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुल योजना आहेत मित्रांनो, त्या योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती डीपमध्ये अपलोड केली जाते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जर ती माहिती हवी असल्यास सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.